नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धुलीवंदनाची कथा आणि त्यामागील परंपरा. हा सण केवळ रंगांचा खेळ नाही, तर त्याला एक सखोल सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी होळीच्या राखेला पवित्र मानले जाते आणि ती अंगावर लावण्याची परंपरा आहे. धुलीवंदन म्हणजे जुने हेवेदावे विसरून, एकमेकांना रंग लावून, नात्यांमध्ये नवीन रंगांची उधळण करण्याचा दिवस. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया घरातील पाणी हंड्यात किंवा घागरीत भरून ठेवतात. सूर्याच्या उन्हाने ते पाणी तापवले जाते आणि त्या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालण्याची प्रथा आहे. धुलीवंदन हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. लोक एकमेकांना रंग लावतात, गाणी गातात आणि आनंद साजरा करतात. मित्रांनो, धुलीवंदन आपल्याला शिकवते की जीवनात रंगांची उधळण म्हणजे आनंद, मैत्री आणि एकतेचा उत्सव आहे. हा सण आपल्याला सांगतो की जुने वाद विसरून नवीन नात्यांना रंग द्यावेत. चला तर मग, या धुलीवंदनाला आपण सर्वांनी प्रेम, आनंद आणि एकतेचे रंग उधळूया.